मी पूजाज क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता आपण स्लीव्ज पॅटर्न बघणार आहोत। त्याच्यासाठी मी कॅनव्हास फोल्ड करून घेतला आहे। आपल्या स्लीव्जची जी दंडगेराची मार्जिन असते खाली त्याच्या एवढा आपण कॅनव्हास घेतलेला आहे। खालून अर्धा इंच आणि वरती पाऊण इंच असं आपण मार्किंग करून घेतलं आहे आणि झाकणाच्या साहाय्याने मी ते अर्धे राऊंड तयार केले। पाऊण इंचाच्या ह्याच्यावर ठेवलं आहे आणि अर्धे राऊंड तयार केले। व्हिडिओ स्लो करून पाहिजे तर बघा। खाली अर्धा इंच करायचं, मध्ये पाऊण इंचाची पट्टी आणि त्याच्या पुढे अजून 1.25 इंचाचं कॅनव्हास आपण जादा घ्यायचा आणि जे पाऊण इंच जे मधलं मार्जिन आहे त्याच्यावर हे झाकण अर्ध ठेवत आपण पेनाने आउटलाईन काढायची। 1.5 इंच शिलाई मार्जिनवर हे राऊंड करायचे नाहीत, ते प्लेन ठेवायचं अर्धा इंचावरती घेऊन। असे 2 पीस आपले तयार झाले। आता हे अस्तरचा एक तुकडा घेतला आहे, त्याच्यावर खाली अर्धा इंच कापड सोडून मी हे ठेवलं आहे आणि एका साईडने फोल्ड करून घ्यायचं। खाली पाव इंच किंवा अर्धा इंच सोडायचं जिथून आपल्याला हे कर्व्ज जॉईन करायचे आहेत आणि धुमड घालून घ्यायची आपण कॅनव्हासला। पिना लावून घेतलात तरी चालेल, पिना लावून करा म्हणजे हलणार नाही। पूर्ण सेम ब्लाउज पॅटर्न तुम्ही बनवून बघा। बॅक, फ्रंट आणि स्लीव्ज खूप छान पॅटर्न आहे हा। जिथे कर्व्स आहेत तिथे पाव इंच किंवा अर्धा इंच सोडा। अर्धा इंच सोडलात तरी चालेल, तुम्हाला राऊंड टिप मारायला चांगलं पडेल। आता अस्तरवर हे मी मेन कापडावर अस्तर ठेवलं आहे आणि हाताची बाजू जोडून घेतली। जोड मारून मी हाताच्या घडी इतकं कापड तयार करून घेतलं आहे, कारण काही वेळेला अस्तर कमी पडतं। आता फ्रंट बाजू कापडाची आणि त्याच्यावर हे आता आपण तयार केलेला कॅनव्हास सेंटर ठेवून जोडून घ्यायचं। आधी पहिलं सेंटरवर ठेवून द्यायचं, हे दोन्ही साईडनी सेम येईल कटवर्क। पिना लावून घ्यायच्या आणि कॅनव्हासच्या बाजूने आपण कॅनव्हासच्या साईडने टिप मारत यायचं। कॅनव्हासवर टिप घेऊ नका, आउटलाईननी घ्या बाहेरच्या। स्लो करा, छान राऊंड शेप येईल। असे पूर्ण हे हा फ्रंट छोटं डबीचं झाकण घ्यायचं हे राऊंड करायला। पाऊण इंचाचा मग अर्धा राऊंड हा आपला तयार होतो, म्हणून ते पाऊण इंचाचं मार्किंग दिलं आहे मी। खाली आपण अर्धा इंच सोडलं होतं आणि हे सरळ। आता हे सगळं कट द्यायचे। आता त्याला जादा कापड काय ते कापून टाकायचं आणि कट द्यायचे। पॅटर्न करायला लागला की हळूहळू आपण पॅटर्न बघूनच आपल्याला ते कळतं काय काय केलेलं आहे। स्पीचची गरज नसते, पण नवीन जे शिकतात त्यांना स्पीचची गरज असते। किती इंच घेतलं आहे काय। आता हे नॉचेस द्यायचे छोटे छोटे। नॉच देताना खालचं कापड कट होणार नाही, शिलाईवर तुम्ही देऊ नका, शिलाईवर नॉच येणार नाही बघा। बारीक बारीक द्यायचे, त्यामुळे छान राऊंड पलटतो, तो शेपमध्ये येतो छान। बाहेरची वरची आउटलाईन मी अजून शिवलेली नाही आहे, हे फक्त आपण खालचीच बाजू आधी तयार करतोय हाताची। पेपर कटिंगचा हात ठेवून द्यायचा आपल्याकडे, म्हणजे आपण त्याच्यावर ठेवून आपण बाहेरची आउटलाईन आपण पेपर कटिंगच्या साहाय्याने कंप्लीट करू शकतो। त्यामुळे हाताचं मेन पेपर कटिंग ठेवून द्यायचं म्हणजे सोपं जातं। आता माझ्याकडे जो काठ होता तो आपण खाली लावणार आहोत। ह्या ब्लाऊज पीसला अजून एक वेगळा काठ होता लाईन्सचा, त्याचा मी वापर केला आहे। तो फक्त काठ त्याच्यावर मी परत अस्तर ठेवलं आहे आणि दोन्ही बाजूने टिप मारून घेते। त्यामुळे कापड बघून तुम्ही पॅटर्न ठरवा। कापडामध्ये काय काय आहे, काठ किती आहेत, कुठला काठ कुठे यूज करता येईल हे बघून आपल्याला पॅटर्न ठरवता येतो। ही जामदानी पैठणी आता नवीन निघाले, त्यातली साडी आहे, त्यातला हा ब्लाऊज पीस आहे। सगळ्या मुळचंदमध्ये किंवा ऑनलाईन साड्या मिळतात या जामदानी पैठणीच्या। मुळचंदमध्ये तर खूप कमी किमतीत आहेत। आता हे उलटवून घ्यायचं
स्क्रूड्रायव्हर टाकलाय मी आतमध्ये, म्हणजे कापड पटकन उलटवता येतं आणि छान फिनिशिंगने आपल्याला ते बाहेर काढायचं आहे. पाहिजे तर तुम्ही थोडी इस्त्री मारून घ्या त्याच्यावर उलटवल्यावर, किंवा हाताने सरळ करा, कसंही. काठाचा वापर योग्य पद्धतीने करता आला पाहिजे, पण छान होतं. मग खूप पातळ होता पण ब्लाऊज पीस, असं जाड नव्हता. जाड कापडाला एवढं कॅनव्हास उलटवायला आपल्याला अस्तर लागत नाही. अस्तरवरच कॅनव्हास आपण जोडू शकतो. आता हे कापड जाड असतं तर मी वेगळी पट्टी नसती केली, अस्तरलाच कॅनव्हास लावला असता. ते हाताने प्रेस करून घ्या किंवा प्रेस करा पूर्ण. आता ही पट्टी ठेवायची आणि 5 इंच खाली थोडी मार्जिन सोडून हे आपल्याला कटवर्क ठेवायचं आहे. सेंटर मार्क करा दोन्हीचे, म्हणजे पुढे मागे कमी जास्त होणार नाही. 5 इंच थोडंसं खाली ठेवा आणि ह्याच्यावर दाबटीप मारत जायचं, म्हणजे ह्याला खाली जोडलंही जाईल आणि खाली छान दिसेल. बाकी आतल्या बाजून जे कॅनव्हास अस्तरचा भाग आहे कॅनव्हासला आपण दुमडलेला, तिथे हात शिलाई करणार आहोत. इथे फक्त आपण टीप मारून घेणार आहोत. पिना लावून घ्या पाहिजे तर, हलणार नाही. म्हणजे मी थोडंसं 5 इंच काठाचं कापड खाली घेतलं आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिनचं स्ट्रेटच केलेलं आहे आपण. तिथे आपण कटवर घेतलेलं नाही आहे. राऊंड शेपमध्ये छान हळूहळू मशीन फिरवा. हे माझे 11 इंचाची स्लीव्ज आहे. तुम्हाला हे हाफ बाहीला करायचं असेल 5 इंचाच्या, त्यालाही करा. 7 इंचाच्या करा, कोणत्याही बाहीला छान दिसेल. मशीन फिरवताना इथे सावकाश फिरवायची, जेणेकरून स्टिच छान दिसेल. पाठच्या बाजूने आपण अस्तरला जी दुमड घातलेली आहे तिथे हात शिलाई करायची. नंतर आता बाहेरची तिथे हात शिलाई करायची. आता हा मी पेपरचं हे ठेवलं आहे. नंतर आउटसाईडचं कापड आधी कट करून घेते. मला मेन कापडाला जोड मारायला लागले, ते जोड मारून घेते. कापड कमी पडले, दोन्ही साईडने जोड मारून घेते. तुम्ही आधी जोड मारून घेतलात तरीही चालतं. हाताच्या घडीला कापड कमी पडलं, पण ह्या पॅटर्न घेताना ब्लाऊज पीस मोठा हवा आहे, एवढं लक्षात ठेवा दोन्ही पॅटर्न करताना. अस्तरला जोड मी आधीच दिले होते, मेन कापडाला जोड द्यायचे राहिले होते. वरचंच कापड कट करून द्यावे लागणार होते. आता हे स्लीव्ज पॅटर्नचा माझा भाग आहे. खाली अर्धा इंच आपण दुमडलेलं आहे, तेवढं खाली घ्या आणि त्याच्यावर पिन लावून कटिंग करून घ्या. अर्धा इंच दुमडून झालेलं आहे माझं खाली, त्यामुळे थोडंसं हात खाली घ्यायचा पेपरचा. जादाचं सगळं हे वरती मी जादा घेतलं होतं तेही कापून टाका. असं पेपर कटिंगची स्लीव्स ठेवली की पॅटर्न केलेल्या तयार झाला की आपण जादा मार्जिन सोडलेली असते सगळीकडनं, ते कट करता येतं. आता हा मी हात जोडला नव्हता, तो आधी जोडून घेते. छान दिसतं हे स्लीव्स पॅटर्न. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे कमेंटमध्ये लिहा. सुई ओवणं हे फार मोठं काम असतं, हे सगळ्यांच्या लक्षात येत असेल. सुईत धागा तुटला की सुई ओवणं.
पुन्हा पेपरचा भाग ठेवते मी आणि वरचा भाग फिनिशिंगला कट करून घेते. मग अशा आपण साईडचं कट केलं. एक बाही करून झाली की दुसरी बाही त्याच मार्जिननी तशीच शिवायची. मुंड्याचं कटिंग आपण आधीच कट केलेलं आहे ह्या पेपर कटिंगलाच, त्यामुळे दुसऱ्या बाहीवर उलटी बाही ठेवायची, मेन कापडावर मेन कापड ठेवून, आणि दुसऱ्या बाहीला पण असंच शेप द्यायचा मार्जिनचा. हे आपलं पेपर कटिंगप्रमाणे त्या मेजरची बाही तयार झाली. जिथे आतल्या बाजूला मुंड्याचा कट आहे सेंटर नॉच द्यायचा आणि तिथे मार्क करून घ्यायचं. मुंड्याचा शेप आपण इथे दिलेला आहे, तो जोडताना आपल्याला कळावा याच्यासाठी मी क्रॉस मार्क एक खडूने टाकून ठेवते, ते टाकून ठेवायचं. थँक्यू. तुम्ही बघा, ही माझी आता ही 11 इंचाची स्लीव्ज तयार झाले. कसं वाटलं नक्की सांगा. असंच दुसरी स्लीव्ज आपण तयार करणार आहोत. छान दिसतं हे. मी आयत्या वेळेला पॅटर्न ठरवून केला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.